एक बॉडी तरंगत कोल्हापूर साईडनं कुरळपच्या हातीपर्यंत आली तर त्यावेळी तिथं प्रचंड माझ्यावरती प्रेशर आलेलं होतं कारवाई थांबवण्यासाठी. आपल्या अशा अन्यायाविरोधाची चिडी या गोष्टींच्यामुळे मी पुन्हा मी काही थांबलो नाही. मग तिथे कोणाशी मला पंगा घ्यायला लागला तर चालतंय. आपण जर पोलिसांनी जर लोकांच्या मध्ये विश्वास निर्माण केला तर नक्कीच लोक तुम्हाला बातम्या देतात किंवा लोक तुमच्या मदतीसाठी धावून येतात. बीड जिल्ह्यात काम करायचं म्हणजे एकदम डेंजर काम आहे बीड जिल्ह्यात. पण भाई आहे वगैरे दादा आहे असं तसं याच्यातून ही यांची एक टीम बनलेल्या जातात ना. हा ग्रुप तो ग्रुप मर्डर होतात. मग ह्याने याचा केला त्याने त्याचा केला. परंतु एक व्यक्ती मला म्हणायचा की तो व्यक्ती आत्महत्या नाही करणार. समोरच्या आरोपीने त्याच्या पोटामध्ये सुरी मारली होती. चॅलेंजिंग मर्डर होता. आम्ही दोघांनी अगदी त्यांच्यावरती उड्या मारून असं त्या दोघांना पण आम्हाला लागलेलं होतं झटापटीमध्ये आरोपींना धरताना. रिस्क राहतेच. मग असे आमचे आरोपी एकदम इस्लामपूर पोलीस स्टेशनच्या प्रत्येक गुन्ह्यामध्ये आम्ही एकदम शितापणे आरोपी अटक करतो. नमस्कार मित्रांनो, मी अथर्व भोसले आणि तुम्ही पाहत आहात अनस्क्रिप्टेड विथ अथर्वचा पहिला एपिसोड. आणि आपल्यासोबत आहेत संजय हरुगडे सर. नमस्कार सर. नमस्कार सर. तुम्ही स्वतःबद्दल थोडंसं लोकांना इंट्रोड्यूस करून द्या, जेणेकरून जे आउट ऑफ द आपल्या रिजनच्या बाहेरचे लोक आहेत पाहणारे त्यांना तुमच्याबद्दल थोडी माहिती मिळावी. माझं नाव संजय अकराम हरुगडे. मी सध्या पोलीस इन्स्पेक्टर इस्लामपूर पोलीस स्टेशनला आहे. गेले 2 वर्ष खंडित मी इथं कार्यकाळ करत आहे आणि सध्या आहे अजून इस्लामपूर पोलीस स्टेशनला. सर, दिवसाचं म्हणजे रुटीन काय असतं, म्हणजे डेली रुटीन काय फॉलो करता तुम्ही? तसं पोलिसांना डेली रुटीन काही नसतं. कधी पण काही इन्सिडेंट झाला तर तात्काळ आम्हाला लगेच तिकडे जावं लागतंय. तसं सकाळी लवकर उठून थोडं एक्सरसाइज करणे, 10च्या अगोदर ऑफिसला जाणे, असं डेली रुटीन असते रेग्युलर. पण बऱ्याच वेळेला रात्रीचे काही मॅटर्स घडलेले असतात, त्यामुळे सकाळपासूनच आम्ही त्याच्या फील्डवरती आम्ही काम करत असतो. सर, म्हणजे लहानपण कुठे गेलं किंवा? तसं माझा जन्म मुंबईचा आहे आणि माझा जन्म झाल्यानंतर माझ्या वडील मिलमध्ये कामगार होते. मग मिल बंद पडल्यानंतर मी लहान असतानाच गावी आलो आणि माझं प्राथमिक शिक्षण आमच्या गावातच हरुगडवाडी तालुका शाहूवाडी जिल्हा कोल्हापूर इथे झालं. त्याच्यानंतर भेडसगावमध्ये माझं माध्यमिक शिक्षण पूर्ण झालं. त्यानंतर मी सरोड शिवसेवा महाविद्यालय ते कॉलेज पूर्ण केलं. त्यानंतर मी स्पोर्ट्समध्ये मला मुंबई पोलीसमध्ये खेळाडू म्हणून घेतलेलं होतं आणि त्याच्यानंतर मी मुंबईमध्ये गेल्यानंतरच MPSC सुरू केली आणि 2009ला माझं PSI म्हणून सिलेक्शन झालं. ओके सर, लहानपणी काय बनायचं होतं आणि म्हणजे पोलीस क्षेत्राकडे कसं स्विच झालं तुमचं करिअर? लहानपणापासून तसं मला दुसरं कुठलं क्षेत्र आवडतच नव्हतं. पोलीस अधिकारी बनायचं हे लहानपणापासूनच माझं स्वप्न होतं. म्हणजे आमची आई म्हणायची की माझ्या पोराला इन्स्पेक्टर करायचं वगैरे. तिथून पुढे सुरुवात झाली आणि मग झालो मी. कॉलेज सर केले तुम्ही, म्हणजे कॉलेज वगैरे सगळं झालं? कुठे झालं कॉलेज वगैरे? माझं कॉलेज सरोडमध्ये झालं, गावाला. सरोड आमच्या गावापासून एक 7 किलोमीटर. म्हणजे ह्याची तयारी वगैरे सगळी पोलीस स्टेशनची? कॉलेजला जसं आम्ही गेलो सरोडमध्ये तर कॉलेजमध्येच असं जे सिलेक्शन ज्यांचं झालेले जे क्वालिफाईड कॅन्डिडेट आहेत त्यांचं मोटिवेशन स्पीच आमच्या कॉलेजमध्ये ठेवलं जायचं. तिथूनच स्पर्धा परीक्षेचा अभ्यास मी सुरू केला आणि मी कुस्ती खेळत होतो लहानपणापासून. माझ्या आजोबांपासून आमच्या घरात कुस्ती खेळली जाते. तर मग कुस्तीमधून माझं जस्ट मी भरती कशी आहे पोलीस भरती बघायला गेलो SYला असताना आणि डायरेक्ट माझं सिलेक्शनच झालं कुस्तीमधून मुंबई पोलीसमध्ये. खेळाडू म्हणून घेतलं होतं. कुस्तीमधून मला आठवलं की तुमचं म्हणजे कुस्तीमध्ये पदक पण आहे पोलीस गेम्समध्ये. कुस्ती खेळतच होतो ना मी. पोलीसमध्ये गेलो तरी पण मी खेळाडू म्हणूनच होतो. म्हणजे तुम्ही गायडन्स म्हणून पण गेलेला असं मला तालमीत होतो मी. 9 वर्ष मुंबईलाच राहिला. त्यामुळे ते पण मला माझी इच्छा होती की डायरेक्ट MPSC व्हायची म्हणून मी तालमीत राहून MPSCचा अभ्यास केला आणि लायब्ररी मुंबईमध्ये जॉईन केली. ओके. या क्षेत्रामध्ये येताना सर चॅलेंजेस काय होते तुमच्या करिअरमध्ये? चॅलेंजेस म्हणजे आपण खेड्यातनं गेलेलो आहोत आणि सिलेक्शन झालेली मुलं चांगली हुशार असतात. मी काय एवढं जास्त शिक्षणात हुशार नव्हतो लहानपणापासूनच. मग ते हुशार मुलांचं बघून असं वाटायचं की आपलं होतंय का नाही. परंतु
मला असा ग्रुप भेटला आमचा मुंबईचा लायब्ररीचा, परत मला ती लायब्ररी जॉईन करायची संधी मिळाली. माझा आजोळ कोकुर्डमधला आहे आणि नांगरे पाटील साहेबांनी मला त्यावेळी सांगितलं होतं की मुंबईमध्ये पेटेड लायब्ररी आहे, जॉईन कर. तिथून पुढे सुरुवात झाली माझी. ओके सर, ह्या क्षेत्र म्हणजे कसं असतं की आपली ज्यावेळी परिस्थिती नसते त्यावेळी अशी काही आपली मित्र असतात जी त्यावेळी सुद्धा आपल्या सोबत असतात, जे बाबा आपल्याला मोटिवेट करत असतात किंवा म्हणजे गायडन्स देत असतात थोडाफार. तर अशी मित्र कोणी आहेत का, शाळेतली म्हणा, कॉलेजची म्हणा किंवा पोलीस क्षेत्रातली म्हणा? तसं कॉलेजपासून सुरुवात झाली आमचे, म्हणजे मी आता त्यांना गुरुच मानतो. आमचे कांबळे सर म्हणजे आमचे सरवड कॉलेजचे इतिहास आम्हाला शिकवायचे. त्याने आम्हाला बऱ्यापैकी त्या ट्रॅकवरती आणलं, म्हणजे की बाबा किमान आम्ही कुठं वाया जाणार नाही या लाईनवरती त्याने आणलं. त्याच्यानंतर मग मुंबईला ज्यावेळी माझं सिलेक्शन झालं, साहेबांनी सांगितलं होतं सिलेक्शन झालं की पेटेड लायब्ररी जॉईन कर. मग तिथं मला मित्र भेटले आमचे, म्हणजे आपल्या सातारा, कोल्हापूर, सांगलीचे MPSC करणारे जे मित्र आहेत त्यांचा ग्रुप बनला तिथं लायब्ररीमध्ये. चांगले एकदम मित्र झाले, विकास माने, हरिकेदार वगैरे असे, प्रल्हाद मोरे, सिद्धेश्वर डुकरे, जे दोघं जण UPSC पण करत होते त्याचं. त्यामुळे मला एवढं मटेरियल त्यांचं अवेलेबल झालं की त्याच्यातून लगेचच म्हणजे मला 1-2 दुसऱ्या अटेम्प्टलाच मी PSI झालो. ओके सर, शाळेमध्ये वगैरे NCC सुद्धा असायची त्या टायमाला? तुम्ही जॉईन केलेली? कारण मी पण एक NCC कॅडेट आहे आणि NCCचे ज्यावेळी कॅम्प भरतात त्यावेळी म्हणजे खूप मजा असते कॅम्पला. तर तुम्हाला तर माहितीच असेल, तुमचे तर NSSचं कॅम्प केलं होतं. तर कॅम्पचं काही आठवतंय का तुम्हाला, असे आठवणी? NSSचे कॅम्पचं आठवते की चांगलं. आम्ही ते वाडीच्या गाव होतं आमचं, कॉलेजचं कॅम्प केलेलं तिथं. तर तिथं काय डान्स, गावाची सेवा करणे, एक वड्यावरती बांधारा बांधलेला, ते आम्ही केलेलं होतं NSS कॅम्पमध्ये. ज्यावेळी क्षेत्रात आला ह्या त्यावेळी म्हणजे असं कोणी गायडन्स दिलं होतं का की या क्षेत्रात काय बेस्ट ॲडवाईस कोणी सिनियरनी वगैरे दिली आहे तुम्हाला, अशी काय आठवते तुम्हाला? क्षेत्रात आल्यानंतर म्हणजे माझं ट्रेनिंग झाल्यानंतर 2.5 महिन्यानंतरच, 1-2 महिन्यानंतर मी बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यात दुधाची भेसळ ओपन केली. आणि दुधाची भेसळ ओपन केल्यानंतर तिथले पॉलिटिक्स लोक माझ्या मागे लागले. जवळजवळ 1 लाख लिटर दररोजचं भेसळीचं दूध मी बंद केलं होतं. आणि ते माझ्या आयुष्यातलं सगळ्यात मोठं काम आहे आतापर्यंतचं. आणि ते भेसळीचं दूध आरे मान तिकडे टँकर जायचे. मग ते एवढं मोठ्या प्रमाणात होतं की ते माझे ते आपली कारवाई बघून त्या आष्टीच्या वड्यातनी, तलावातनी सगळ्या दुधाच्या भेसळीच्या केमिकल्स पडलेले होते. तलावातली मासे मेलेले होते. आणि आमचं ते आष्टीचं जे स्टोर रूम असते पोलीसचं, फुल त्या भेसळीच्या साहित्यानं भरलेलं होतं. तर त्यावेळी तिथं प्रचंड माझ्यावरती प्रेशर आलेलं होतं कारवाई थांबवण्यासाठी किंवा काय. तर मी काही त्या कारवाई थांबवल्या नाहीत. अगदी म्हटलं की ज्यांनी हे केलेलं आहे पाप, त्यांना शिक्षा भेटल्या पाहिजेत, त्या हिशोबाने आम्ही कारवाई केलेल्या होत्या. मग अशा प्रकारे मी तिथनं पुढं मग ते काय मी थांबलो नाही, काय नाही. मग माझ्यावर ॲलिगेशन झाले, मला त्याच्यात सस्पेंड केला. मी गावाला येऊन मग म्हटलं बास नोकरी, आपण जर चांगलं काम करत असेल तर आपल्याला एवढं भोगायला लागतंय. तर मी आलो गावाला. मग नंतर मला जवळजवळ 10 महिन्यानंतर पुन्हा तिथून फोन आला की तुम्हाला रिइन्स्टेट केलं, या. मग परत जॉईन केलं. मग परत जॉईन केल्यानंतर असं वाटलं की आपण शांतपणे नोकरी करू, पण ते आपल्या अशा अन्यायाविरुद्धची चिडी असं त्या गोष्टींच्यामुळे मी पुन्हा मी काही थांबलो नाही. बीड जिल्ह्यात काम करायचं म्हणजे एकदम डेंजर काम आहे बीड जिल्ह्यात. पण जिथे जिथे मी जवळजवळ 7-8 बदले बीडमध्येच झाल्या माझ्या. आष्टीपासून ते शेवटचं पोस्टिंग माझं गेवर आहे. दिंदरोड झालं, माजलगाव झालं, बीड झालं. तर मी कुठेही कॉम्प्रोमाइज केलं नाही, कुठल्या पॉलिटिक्सवाल्यांशी कॉम्प्रोमाइज केलं नाही. त्यावेळी मुंडे साहेबांनी मला त्यांचं PSO म्हणून घेतलेलं होतं कोकणात. मुंडे साहेबांनी माझं काम बघून म्हणजे ते एवढे दहशत होती की माझ्या आडवं कधी बदली होईपर्यंत कोण आलं नाही, कुठलं पॉलिटिक्स आलं नाही. अगदी 100% मी कारवाई करत होतो. सर, पोलीस क्षेत्र म्हटलं की आपल्याला थोडे सॅक्रिफायसेस सुद्धा करावे लागतात. म्हणजे तुमचं फॅमिलीला पण थोडंसं सॅक्रिफाईस करावे लागतात आणि रिस्पॉन्सिबिलिटी खूप असते. तर पोलीस क्षेत्र आणि म्हणजे एक फॅमिली म्हणजे कसं मॅनेज करता सर? थोडासा वेळ कमी मिळतो आपल्या फॅमिलीला, पण तसंच सवय झालेली, ऍडजस्ट करतोय. फॅमिली पण आमची सांभाळून घेतात नाही का, त्याच्यामुळे होतं ऍडजस्ट. बरोबर आहे सर. संगीत ऐकता सर, म्हणजे म्युझिक वगैरे? म्युझिक ऐकतो. कोण फेवरेट सिंगर वगैरे असे आहेत? आता सध्याचं म्हणजे मला ते 90ची गाणी ऐकतो मी, 19 हिट्स नाही. किशोर कुमार वगैरे? किशोर कुमारचे पण ऐकतो.
परत कुमार सानू, उदित नारायण हा. असे. आणि म्हणजे हा क्वेश्चन यासाठी होता की आत्ताची जी रॅप वगैरे कल्चर आहे आणि जुनी गाणी मला खूप जुनी आवडतात, मला नवीन नाहीत आवडत. आणि सर म्हणजे डॉल्बी बंद त्याच्यावरती तुम्ही काय तर वर्क करताय असं मला ऐकण्यात मिळालं, तर ही कॉन्सेप्ट काय आहे? डॉल्बीचं म्हणजे कसं, मी पहिल्यापासून बीडमधून जिथून नोकरी केली आहे, जिथं जिथं मी काम केलं, जवळजवळ माझ्या 20-25 बदल्या झाल्या. बरोबर. जिथं मी असतो तिथं डॉल्बी लागून देत नाही. मग तिथे कोणाशी मला पंगा घ्यायला लागला तर चालतंय. डॉल्बीचे एवढे मोठे नुकसान आहेत की त्याच्यामुळे तरुण पिढी पूर्णपणे वाया जायला लागल्या. खेळाकडचं आता कोल्हापूर आमचं गाव आहे, बघितलं तर बऱ्यापैकी तरुण पिढी त्या डॉल्बीच्या मागे लागली. बरोबर आहे. आता किमान इस्लामपूर पोलीस स्टेशन सारखं मोठं पोलीस स्टेशन ज्यावेळी आपल्या हातात येतं, इथं पण भरपूर पॉलिटिकल प्रेशर आहे. पण मी ज्यावेळी चार्ज घेतला 2 वर्षापूर्वी, त्यावेळी गणपती नुसतेच तोंडावर होते. त्यावेळी मीटिंग मध्ये सांगितलं की इथं आपल्या आधीत कुठे डॉल्बी लागणार नाही, गणपतीला तर बिलकुल नाही आणि अजिबातच लागणार नाही. तर मग त्यावेळी माझ्या भरपूर सीएम ऑफिस पासून प्रेशर आलं की सगळीकडे चालू आहे, तुमच्याकडे चालत नाही. म्हटलं माझी बदली करा लावा, सरळ सरळ एक शेवटचा पर्याय मी सांगितलं, माझी बदली करा डॉल्बी लावा. तर मी आतापर्यंत तुम्ही बघताय तर महाराष्ट्रात सगळीकडे चालू आहे, आपल्या इस्लामपुरात फक्त डॉल्बी बंद आहे. आणि बाहेरची मोठे मोठे डॉल्बीवाले आपल्याकडे सुपाऱ्या घेत नाहीत, कारण आम्ही गुन्हे दाखल करतो, त्यामुळे इथं डॉल्बी लागत नाही. सर पुस्तक वाचायला आवडतात का सर? हो, आवडतं. एखादं असं आवडतं पुस्तक जे तुम्ही वाचले आणि त्याच्यातून तुम्हाला खूप काही शिकायला मिळालं असं कोणतं आहे का? नाही, मी भरपूर कादंबऱ्या वाचल्यात ज्यावेळी एमपीएससी करतो तेव्हापासून. आता सध्या वेळ जरा कमी भेटतो, पण जसं मिळेल तसं वाचतो. छावा, ययाती, श्रीमान योगी वगैरे अशी भरपूर पुस्तकं. श्रीमान योगी सर आता मी वाचतोय, खरं सांग. झोंबी एक मस्त कादंबरी आहे ती पण चरित्राबद्दल शिवाजी महाराजांच्या. तर या लोकांकडून जे महापुरुष याच्याकडून पण आपल्याला खूप काही शिकता येते. तर असं जास्त करून तुम्ही कुणाकडून इन्स्पायर झाला, म्हणजे असे महापुरुष जे आहेत कादंबरी वाचल्यानंतर? मला ते मृत्युंजय वाचल्यानंतर जरा जास्तच म्हणजे कर्णाचं, त्यावेळी जरा वाईट वाटलेलं खूपच. 1-2 वेळा वाचली मी कादंबरी ती, तर ते चांगलं वाटलेलं त्यावेळी, छान वाटलं. म्हणजे त्यावेळी त्यातला असा आवडता हे किस्सा की जिथे तुम्ही खूप हिट झाला, की ही गोष्ट हिट झाली की आता ही करूनच दाखवायचं, असं कुठं वाटलं का तुम्हाला? असं काय, आता माझा इतिहासच होता मेपर्यंत, त्यामुळे काय शिवाजी महाराजांचा आदर्शच आपल्यासमोर पहिल्यापासून मी शिवभक्तच आहे. आणि तर मग आता बघतोय आपण एवढं गनिमी काव्यानं शिवरायांनी सगळीकडे, ते आता बऱ्याच अशा गोष्टी आहेत. आता काय इतिहासावरतीच आपलं सगळं जीवन चाललेलं आहे पुढचं. सर यंग जनरेशनला फिटनेस बद्दल काय सांगणार आहे का? कारण फिटनेस खूप आता म्हणजे लॉकडाऊन नंतर तर जास्त करून फिटनेस वरती खूप लोक, आता आपण बघतोय यंग जनरेशन पूर्णपणे बऱ्यापैकी व्यसनाच्या आहारी, या डॉल्बीच्या आहारी गेलेला आहे. तर आता मी बघितलं, तुम्ही तर जिथं डॉल्बी लागलेला असतो तर तिथलीच पोरं नाही तर आजूबाजूच्या पाक, आता समजा इस्लामपूरमध्ये डॉल्बी आहे तर साताऱ्यापासून कोल्हापूरपासून पोरं नाचा येतात, नाही का? इथे येत नाही थोडं, कारण इथं बंदच आपल्या इथं. पण हे व्यसनच आहे एक. तर ह्या व्यसनाच्या आहारी जाण्यापेक्षा शारीरिक व्यायामाकडे जर लक्ष दिलं मुलांनी तर त्यांचं आरोग्य चांगलं राहील, पुढं काहीतरी ते बनू शकतील, कुटुंबासाठी काहीतरी करू शकतील. तर आरोग्याकडे लक्ष देणं खूप महत्वाचं आहे. मग ते कुठल्याही प्रकारचा फिजिकल व्यायाम तुम्ही केला तरी चालते. सर कोविड ज्यावेळी आलं होतं त्यावेळी म्हणजे सगळीकडं जवळपास सगळंच बंद होतं, लोकांना बाहेर पडता येत नव्हतं. आणि सगळ्यात रिस्की जे 2 डिपार्टमेंट होते ते होते एक मेडिकल क्षेत्र आणि एक पोलिसांचं, कारण सगळीकडे बाहेर थांबावं लागत होतं तुम्हाला क्रॉसिंग वगैरे करून. तर त्यावेळी तुम्ही कुठं होता आणि त्यावेळेचा एक्सपिरियन्स काय आहे सर? कोविडमध्ये मी कोल्हापूरमध्ये SIT मध्ये होतो. स्पेशल जी पानसरे हत्याकांडाची जी विशेष तपास पथक होतं, SIT होती, त्याच्यामध्ये तपास अधिकारी होतो मी. आणि त्यावेळी कोविडमध्ये आम्हाला तपास आमचा चालूच होता. मग आमचा तपास असा होता की भारतभर जाऊन तपास करणे. मग आम्ही जरासं थोडं ज्यावेळी पीक पॉईंटला होता कोविड, त्यावेळी थोडंसं 1 महिना 2 महिने आम्ही गप्प होतो, परंतु पूर्ण जम्मूपासून कन्याकुमारीपर्यंत आमच्या ट्रिपा चालूच होत्या. आम्ही त्यातून ऍडजस्ट करून मास्क लावून, ट्रेन बंद होत्या तेव्हापर्यंत थोडंसं पूर्ण किट लावलं असायचं? नाही, संपूर्ण किट असं काय नाही, मास्क काळजी घेऊन आम्ही काम करत होतो. पण लोक सर काय काय ठिकाणी आम्ही व्हिडिओ सुद्धा पाहत होतो की लोक बाहेर पडायची आणि पोलिसांना नाहीला जाणं, त्यांना म्हणजे ऍक्शन फील्डवर नव्हतोच त्यावेळी, कारण मी त्यावेळी टीम मध्ये असल्यामुळे आमचा फील्डशी काही संबंध नव्हता जास्त, आमचं फक्त तपास टीमचंच काम होतं. ओके सर.
सर आत्ताच्या चालू घडामोडीमध्ये एक दोन आपल्या इथं मर्डर झाले, तर ही जी मुलं आहेत ही खूप यंग लोक आहेत जी या क्षेत्रामध्ये सध्या म्हणजे नावं जी आली किंवा आपल्या जिल्ह्यामध्ये म्हणा, महाराष्ट्रामध्ये म्हणा, तर ही जी तरुण पिढी ह्या गोष्टीकडे जास्त करून कशी वळली जाते? काय इन्स्पिरेशन म्हणजे ह्याच्यातून काय इन्स्पिरेशन करून ते म्हणजे त्या क्षेत्राकडे वळले जात आहेत, त्याच्याबद्दल सर काही सांगू शकाल? हल्ली आता ही जी तरुण पिढी जी आहे ही ज्या गुन्हेगारी क्षेत्राकडे जे वळलेले आहे यांचं जर बघितलं आपण तर हे एकमेकांचं बघून गाड्यावरनं जाणे किंवा ग्रुप करणे, रील्स बनवणे, मी भाई आहे वगैरे, दादा आहे, असं तसं, याच्यातून यांच्या एक टीम बनलेल्या जातात. मग हा ग्रुप तो ग्रुप, मग ही गँग ती गँग अशी बनवून मग ते छोट्या छोट्या गुन्हेगारीच्या हाणामाऱ्यातून मर्डर होतात. मग ह्याने याचा केला त्याने त्याचा केला, ह्याच्यातून हे चालू जातं. मग त्याच्यातून व्यसन करायचं, व्यसनाच्या आहारी गेल्यानंतर काय समजत नाही की आपण काय करतोय. बरोबर आहे. मग काय गांजा वडतात, काय दारू पितात, ते मावा, पावडर पान, हे जे काही गोष्टी आहेत, काय मेडिकलमधल्या टॅबलेट घेतात, ज्या झोपेच्या गोळ्या आहेत त्या नशेसाठी वापरतात. मग या अशातून हे व्यसनाच्या आहारी जाऊन पिढी पुन्हा मग काय करतो आपण नंतर झाल्यानंतर ना कळतं की आपण काय मोठं कांड केलेलं आहे. आणि मग याच्यातून त्यांची पूर्ण जिंदगी बरबाद होते. आता इस्लामपुरातले बऱ्यापैकी गँग सगळ्या जेलमध्ये आणि काही जण जे जामिनावर आहेत त्यांनी गुन्हेगारी सोडलेली आहे. बरोबर आहे सर. तर म्हणजे हा क्वेश्चन विचारण्याचं कारण होतं की कारण आम जनतेला सुद्धा या गोष्टीचा खूप त्रास होता, तुमच्यावरती पण तितकंच प्रेशर राहते. तर अशा प्रेशर सिच्युएशन मध्ये सर कसं हँडल करता तुम्ही, किंवा डिपार्टमेंट वरती सुद्धा सगळ्यात प्रेशर राहतं अशा सिच्युएशन मध्ये? डिपार्टमेंटवरती खूप प्रेशर राहतं आणि ठाणेदार म्हटल्यानंतर सगळ्यात जास्त रिस्पॉन्सिबल पर्सन तुम्ही पोलीस ठाण्याचा ठाणेदार असतो. आमचं काम काय असतं की एखादा गुन्हा घडू न देणं, प्रिव्हेंटिव्ह करणं. बऱ्यापैकी आम्ही प्रिव्हेंटिव्ह ऍक्शन घेतलेले आहेत आणि त्यातून जर एखादा गुन्हा घडला तर त्या आरोपींना शोधणं हे मोठं चॅलेंज असतं. तर ते आमचं इस्लामपूर पोलीस स्टेशन अगदी तात्काळ त्या गोष्टी करत आहे की गुन्हा घडल्यानंतर आरोपींना पहिलं आम्ही पकडतो आणि त्यांच्यावरती कारवाई करतो. तर हे चॅलेंज आम्ही स्वीकारूनच काम करत आहे. सर 1-1.5 महिन्याआधी जो म्हणजे एक खून झाला गौरव कुलकर्णीचा, तो माझा क्लासमेट होता, म्हणजे बॅचमेट होता. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी मला समजली ती घटना झालेली. ज्यावेळी म्हणजे मला फोन आला की बाबा असं झालं, ते एक क्षण तर आम्हाला म्हणजे विश्वास बसला नव्हता. आमच्या ग्रुपवरती सगळ्या चर्चा सुरू होत्या. तर सर पोलिसांनी पण माझ्यामध्ये त्याच दिवशी त्याच रात्री सगळ्या गुन्हेगारांना अटक केली असं म्हणजे ऐकण्यात आलं होतं आणि न्यूजला पण आलं होतं. तर सर या म्हणजे हे तर आता तुम्ही सांगितलंच की जे झालं ते, पण पुण्यामध्ये एक इन्सिडेंट झाला होता सर. एक मुलगी होती, त्या मुलाचं काहीतरी अफेअर वगैरे असेल म्हणजे सुरू होतं, ती कोयत्याने वार करण्याचा त्यांनी तिथे प्रयत्न केला आणि एका UPSCच्या मुलाने त्या मुलगीला तिथं वाचवलं त्या म्हणजे इन्सिडेंट घडण्यापासून. त्यावेळी पुण्याचे जे पोलीस आयुक्त होते त्यांनी एक स्टेटमेंट दिलं होतं सर की प्रत्येक जागी पोलीस तुम्हाला वाचवायला येऊ नाही शकत, अशा टायमाला लोकांनी कुठं तर मदत करण्यासाठी धावलं पाहिजे. तर आत्ताची जी जनरेशन आहे तर कुठं तर मदत करण्याची ती वृत्ती लोकांमध्ये कमी होती असं तुम्हाला वाटतंय का सर? नाही, करतात लोक, मदत करतात सध्या पण, परंतु काय होतं की शस्त्र हातात असल्यामुळे त्यावेळी शस्त्र हातात असल्यानंतर त्यांना काही नाईलाज असतो. मग 112 सारखे कॉल करायचा ना, आम्हाला तात्काळ बोलवून घ्यायचा. तर बघतो इस्लामपुरात आपण तर मलाच दिवसातून 200, 300 फोन येतात. कुठं जरी हद्दीत आपलं काय झालं तर 112च्या अगोदर मलाच फोन येतो. आपण जर पोलिसांनी जर लोकांच्या मध्ये विश्वास निर्माण केला तर नक्कीच लोक तुम्हाला बातम्या देतात किंवा लोक तुमच्या मदतीसाठी धावून येतात. आता एखाद्या काय वेळेस समजा आता आम्ही समजा इस्लामपुरातनं आम्हाला किल्ले मच्छिंद्रगडमध्ये काय मॅटर असलं तर आपण तिथल्या काही पोलीस पोचायच्या आधी तिथल्या लोकांना पण आम्ही फोन करून पोलीस पाटील सारख्या पोलीस पाटील किंवा गावातले काही नागरिक ह्यांचे सब लोकल कॉन्टॅक्ट आपण ठेवले पाहिजेत आणि त्या लोकांच्यात आपण विश्वास निर्माण केला पाहिजे. मग त्यावेळी ती लोक सुद्धा आपल्या मदतीला धावून येतात. बरोबर आहे सर. तुमचा सर नंबर मी पाहिलं, मी ज्यावेळी तुम्हाला इन्व्हिटेशन पण द्यायला आलो होतो तुमचा नंबर सर स्टेशनमध्ये लावलेला आहे. पर्सनली लोकांना जर तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा असेल तर तिथं सुद्धा तुमचा नंबर लावलेला आहे. तर म्हणजे तुम्ही लोकांशी जास्त कनेक्ट होता, ह्याबद्दल तुमचं काय मत आहे? म्हणजे कारण काय होतं बऱ्याच वेळेला पोलीस स्टेशनला काय एखादा तक्रारदार येतो आणि मग आमची तक्रार घेतली नाही, ठाणे अंमलदारांनी आम्हाला परत पाठवून दिलं, तर ते आमच्याशी डायरेक्ट कॉन्टॅक्ट केला पाहिजे. तेव्हा तो तक्रारदार पुन्हा पोलीस स्टेशननं तुमचं तक्रार घेतली नाही म्हणून आमच्या वरिष्ठांच्याकडे नाही गेला पाहिजे. बरोबर आहे. अशी मी सिस्टीम ठेवलेली आहे. प्रत्येक गावामध्ये मी आमचे SP साहेब संदीप घुगे साहेब आहेत, त्यांनाच माझी संकल्पना सांगितली की सर आपण डिजिटल सध्या युग आहे
तर आपण काय करूया की प्रत्येक गावामध्ये पोलीस स्टेशनचे नंबर डिजिटल स्वरूपात लावून टाकूया. पोलीस पाटलांना हाताशी धरून आम्ही प्रत्येक गावामध्ये माझं नाव, SP साहेबांचं नाव, DYSP साहेबांचं नाव, ॲडिशनल SP साहेबांचं नाव आणि त्याच्यामध्ये आमचे सगळे नंबर प्रत्येक गावाच्या चौकामध्ये आम्ही लावून ठेवलं. इस्लामपूरमध्ये पण स्टँडवर, कामेरे नाक्यावर, पेट नाक्याच्या त्या चौकीच्या बाहेर आणि असं प्रत्येक ठिकाणी आम्ही ते लावून ठेवलेलं, जेणेकरून लोकांना कळलं पाहिजे. मोबाईल तर सगळ्यांच्याकडे आहेत, पण काय इन्सिडेंट झाला तर कॉन्टॅक्ट कसं करायचं हे काय बऱ्याच लोकांना माहित नसतं. बरोबर आहे. जसं 112चा नंबर, बाबा सायबर फ्रॉड झाला तर तुम्ही काय केलं पाहिजे, तर 1930ला कॉल केला पाहिजे. पोलीस स्टेशनचे नंबर, मोबाईल नंबर, त्यानंतर लोकांना आपल्याला कळतं की कॉन्टॅक्ट कसा केला पाहिजे. हे असं आम्ही सिस्टम इस्लामपूरला केली आणि ते अगदी 100% सक्सेसफुल झाली नाही. सर एक आणि एक विचारायचं मला, मोबाईल बद्दल तुम्ही आता बोलला तर सायबर क्राईम रिलेटेड पण आजकाल खूप पोलीस स्टेशन म्हणजे ब्रीफ करतायत लोकांना, त्याच्याबद्दल माहिती देत आहेत. तर सर सायबर क्राईम मध्ये म्हणजे काही गोष्टी आहेत अशा ज्याच्यापासून लोकांना सावध राहिलं पाहिजे, आणि म्हणजे जर काय असं झालं तर लगेच अशी कोणती घटना जी झाली तर लगेच स्टेशनला म्हणजे सुचवलं पाहिजे त्यांनी. काय बऱ्याच वेळेला काय होतं की बँकेचा कॉल आहे, आता जे सध्या फोनवरती तुम्हाला तर कॉलरटूनच तुम्हाला केलेलं आहे की आम्ही CBIचे अधिकारी आहे, कस्टमचे अधिकारी आहे, डिजिटल अरेस्ट वगैरे करतात. मग लोक फसले जातात की डायरेक्ट कॉल आल्यावर सुचत नाही काय केलं पाहिजे. समजा बायचान्स एखाद्या चुकून फ्रॉड झाला तर पहिलं 1930वर कॉल केलं पाहिजे किंवा www.cybercrime.gov.in वरती ऑनलाईन कंप्लेंट रजिस्टर केली पाहिजे की जे तुमचे पैसे गेलेले आहेत पुढच्या अकाउंटला ते लगेच हाय तिथं फ्रीज झाले पाहिजे अमाऊंट. तर त्यासाठी तुम्ही ते 1930 वगैरे जे नंबर आहे ते पाठच केले पाहिजे, त्याला पर्यायच नाही. किंवा तुम्ही अननोन लिंक ओपन करू नका किंवा हे OTP शेअर करू नका. ऑथोराइज साईटवरतीच गेले पाहिजे, काही एपिक ॲप्लिकेशन्स ओपन नाही केले पाहिजे. अशा ज्या प्रिकॉशन्स आहेत त्या लोकांनी घेतल्या पाहिजेत. कारण मी इस्लामपूरला यायच्या आधी थोडे दिवस सायबरला पण काम केलेलं होतं, तर अगदी म्हणजे पोलीस स्टेशनपेक्षा मी तिथं बिझी झालेलो होतो. कारण लोकांच्या एवढ्या तक्रारी होत्या आणि आम्ही, मला वाटतं आमचे SP साहेबांनी त्यावेळेच्या बसवराज तेली साहेब होते, तर त्यांनी प्रेसनोट सुद्धा आमच्या एका कामावरती घेतलेले होते. मी 7-8 कोटी रुपये फ्रीज केलेले होते मी. म्हणजे आपले सांगलीचे पैसे गेलेले होते एक जणाचे आणि ते आम्हाला हॅकर सापडले. मग ते आम्ही त्या हॅकरचे पैसे फ्रीज करून ठेवलेले होते. साहेबांनी त्यावेळी प्रेसनोट सुद्धा दिलेली होती. बरोबर आहे. सर सगळ्यात जास्त पोलिसांवरती इव्हेंट्सच्या टायमाला जास्त म्हणजे काम लागतं किंवा प्रेशर असतं. आपल्या इथे पण भरपूर मोठे इव्हेंट्स होतात, जसे गणपती आला, नवरात्र आली किंवा आपला इस्लामपूरचा उरूस सुद्धा खूप मोठा होतो. अशा टायमाला सर तुम्ही मॅनेजमेंट कसं करता की किती पोलिसांचं संघटन पाहिजे, कोणत्या एरियामध्ये पोलीस पाहिजे, कोणत्या एरियामध्ये शक्यता आहे, आणि ज्यावेळी अशी काही लोक असतात की बाबा उगाच सर्वसामान्यांना त्रास द्यायचा अशा म्हणजे मोठे इव्हेंटमध्ये, किंवा दारू वगैरे पिऊन तुम्ही म्हटला की मुलं काही म्हणजे उचापती करत असतात, तर त्यावेळी पोलीस कसं मॅनेजमेंट करतात? आता ज्यावेळी बंदोबस्त असतो त्यावेळी अगोदर कळालेलं असतं किती गर्दी होईल किंवा काय, आम्हाला अंदाज आलेला असतो. त्यानुसार आम्ही बंदोबस्त आमचा देत असतो. पोलीस स्टेशनचा जर कमी पडत असेल तर आम्ही वरिष्ठ ऑफिसकडून त्याची मागणी करत असतो. त्यानुसार तो बंदोबस्त येत असतो. इलेक्शन सारख्या वेळेला सेंट्रलचे जे काही फोर्सेस आलेले असतात बंदोबस्ताला त्यांना आम्ही यूज करत असतो. अशा प्रकारे ते होऊन जातं मॅनेजमेंट. मोर्चा वगैरेच्या टायमाला पण सर पोलिसांना खूप त्रास होतो, ते अडवावे लागतात. तर त्यावेळी तुम्ही कुठं होता का अशा मोर्चा म्हणा किंवा दंगल झाली अशी कोणती पाहिजे? मी कुठल्याही कामात पुढेच असतो, त्यामुळे मी बीड केलंय. मी जवळजवळ 5-7 वर्ष बीड केले, त्यामुळं सगळ्या गोष्टींना मी फेस केलेलं आहे. ठाणेदार असताना सुद्धा कुठे ज्या काही ठिकाणी असे काही इन्सिडेंट झाले मी स्वतः त्या ठिकाणी गेलेलो आहे. सगळ्या गोष्टी मी एवढ्या कालावधीमध्ये फेस केलेल्या आहेत. सर एखादी केस जी अशी म्हणजे थोडी इम्पॉसिबल वाटत होती आणि तुम्ही अशी सॉल्व्ह करून दिली अशी कोणती आहे का? म्हणजे तुमच्या भरपूर केसेस आहेत. आता माझ्या एका केसमध्ये फाशी शिक्षा लागलेली आहे कोल्हापूरच्या. कुरळपचं एक आहे असा किस्सा की ते इम्पॉसिबलच होती की एक बॉडी तरंगत कोल्हापूर साईडनं कुरळपच्या हातीपर्यंत आली. मी तिथं ठाणेदार होतो आणि डॉक्टरने पण काय ते फ्लोटिंगचं दिलेलं होतं, बाबा ती बुडून मेला असेल. परंतु एक व्यक्ती मला म्हणायचा की तो व्यक्ती आत्महत्या नाही करणार आहे. मग फक्त त्या व्यक्तीच्या एका शब्दामुळं मला असं वाटायचं की आपण इन्व्हेस्टिगेशन केली पाहिजे. तर मग ते वाटारचं पोरगं होतं आणि त्याचा मर्डर झालेला होता. मग आम्ही इन्व्हेस्टिगेशन केल्यानंतर बऱ्याच गोष्टी अशा समोर आल्या की जो मेल्यानंतर त्याच्या आईलाच घेऊन पोलीस स्टेशनला जो आलेला होता तोच आरोपी होता. त्यानंच त्याला गाळावळून मारलेला होता. परंतु बॉडीत म्हणजे डॉक्टरना सुद्धा मेडिकल रिझन काही लवकर सापडलं नव्हतं, पण त्यावेळी आम्ही तो
मर्डर ओपन केलेला होता. तो चॅलेंजिंग मर्डर होता. क्राईम पेट्रोल म्हणजे क्राईम पेट्रोल कंट्रोल करण्यासाठी काय आपण उपाय योजना राबवतोय का सर, स्टेशन कडून किंवा करत असतो. डिपार्टमेंट कडून आम्ही विजिबल पोलिसिंग सारख्या ज्या गोष्टी आहेत त्याच्यावरती भर देऊन बऱ्यापैकी प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर या उक्तीप्रमाणे आम्ही प्रतिबंधात्मक कारवाया किंवा जे आता विजिबल पोलिसिंग ह्या गोष्टींवरती आम्ही भर दिलेला आहे. सर प्रत्येक स्टेशन किंवा ठाणेदाराची एक वेगळी स्टाईल असते, एक वेगळी स्ट्रॅटेजी असते. तर तुम्ही काय स्ट्रॅटेजी यूज करता म्हणजे मोठमोठे गुन्हे हे करताना किंवा सॉल्व्ह करताना म्हणा, एखादी केस तुमच्या आली तर काय स्ट्रॅटेजी असते बेसिकली? काय स्ट्रॅटेजी नाही की मी ठाणेदार म्हणून आता समजा जिथं आहे तिथं असा काही इन्सिडेंट घडला की पहिला मी पळून मी तिथं जायत असतो. आता जसं तुम्ही म्हटलं की गौरव कुलकर्णीचा मर्डर झाला, तुमचा मित्र होता तो, त्यावेळेला मी पोलीस स्टेशनमध्येच होतो आणि दारूच्या नशेमध्ये समोरच्या आरोपीने त्याच्या पोटामध्ये सुरी मारली होती. त्याला वाटलं की तो जखमी झाला आणि त्यावेळी इकडे तो डेड झालेला होता. त्याच्यानं मला कळायला आमचे डीपीचे कर्मचारी अमोल सावंत आणि मी आरोपीच्या लोकेशनवरती पोहोचलो. आरोपी एकदम अशा अडचणीच्या ठिकाणी दारू पीत बसलेले होते आणि आम्ही दोघंच होतो आणि आरोपी तीन जण होते तिथं आरोपी. तर अशा वेळेला आम्ही थोडासा वेळ जरी केला असता तर ते आरोपी पळून जाणार होते. तर आम्ही दोघांनी अगदी त्यांच्यावरती उड्या मारून असं त्या दोघांना पण आम्हाला लागलेलं होतं झटापटीमध्ये आरोपींना धरताना. तर त्या आरोपीला आम्ही अगदी शितापीने त्यावेळी तिथं पकडलेलं होतं. म्हणजे सर रिस्क तर खूप राहतात. रिस्क राहतेच की. मग आमचे आरोपी एकदम इस्लामपूर पोलीस स्टेशनच्या प्रत्येक गुन्ह्यामध्ये आम्ही एकदम शितापीने आरोपी अटक करतो. सुरुवातीला मी पोचतो, मग लोकांना कॉन्फिडन्स येतो की साहेबच पुढे आहेत, तर आमची लोक सुद्धा सगळी मला कव्हर करतात. बरोबर, लीडर फ्रंटला असेल तर टीम एकदम इन्स्पिरेशन होते. सर आणि एक क्वेश्चन आहे की आता टीम बद्दल तुम्ही बोलला तर तुमच्या आता खूप साऱ्या पोस्टिंग सुद्धा झालीत. प्रत्येक वेळी सर नवीन लोकेशनला तुम्हाला जावं लागते, प्रत्येक वेळी नवी टीम मिळते, नवी टीम बिल्ड करावी लागते सर. तर टीम बिल्ड कशी करता सर? म्हणजे त्यांच्यामध्ये एकत्रित म्हणजे काय म्हणतो आपण कन्व्हर्सेशन असणं गरजेचं आहे, एकमेकांसोबत कोऑर्डिनेशन असणं गरजेचं आहे. प्रत्येक पोलीस स्टाफला जर असं समजा एखादा चांगला अधिकारी काम करत असतात तर नक्कीच टीम ती सपोर्ट करते. जसं तुम्ही जसं राजा तशी प्रजा तसंच आमचं पण आहे. जर सेनापती चांगला असला तर ती आमची फोर्स सुद्धा अगदी शितापेनं काम करत असते, ती सपोर्ट करत असते. त्या पद्धतीनं ते आपापच आमचं कोऑर्डिनेशन होऊन जातं. सर इलाइट बुक ऑफ रेकॉर्ड आता तुमचा एक झाला, इंडियन बुक ऑफ रेकॉर्ड सुद्धा झाला, तर त्याबद्दल त्या पुरस्काराबद्दल काय सांगायचं आहे का? ऍक्च्युली मी जास्त कुठल्या पुरस्काराच्या फंदात पडत नाही. मी 2016ला कुरळ पोलीस स्टेशन असताना एक म्हणजे उसाच्या ट्रॅक्टरला रिफ्लेक्टर, कापडी रिफ्लेक्टर ही एक नवीन संकल्पनाचा शोध लावलेला होता की अपघात झाल्यानंतर म्हणजे उसाच्या ट्रॅक्टरला मागून धडकल्यानंतर बरेच लोकांचा मृत्यू होतो. तुम्ही बघितलं असं 7-10 वर्षापूर्वी की खूप असं पेपरला कंटिन्यू यायचं की मागून धडकून मेला, घरातच एक इन्सिडेंट झालेला आहे. मग मी हे बघितलेलं होतं की बाबा ह्याला आपण काहीच करू शकत नाही. आम्ही तात्पुरते ते रेडियम लावतो आणि त्याच्यावरती ऊस येतो, पुन्हा ते अनविजिबल होतं, मग गाड्या धडकून ऍक्सिडेंट होतो. मग त्याचा मी अभ्यास बऱ्याच वेळा केला. बरेच दिवस अशी एक बॉडी संभाजीनगरला असताना सिल्लोडच्या तिथे एक पडलेली होती. रात्रीच्या नाईटला होतो मी, 1:30च्या आसपास होतं की एक दडकून उसाच्या ट्रॅक्टरला मोटरसायकलवाला मेलेला होता. त्यावेळेपासून माझ्या डोक्यात होतं की हे थांबवण्यासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे. मग कुरळपला असताना आम्ही विचार करून असा तो शोध एक लावला. त्यावेळेचे राजाराम बापू साखर कारखान्याचे चेअरमन PR पाटील दादा ह्यांना मी संकल्पना सांगितली. दादा म्हटलं तुमच्या कारखान्याला आपण हे कंपल्सरी करूया. आणि आम्ही ते साई इंटरनॅशनल हॉटेलच्या समोर NH4ला येलूरजवळ पहिला रिफ्लेक्टर तिथं लावला आणि आम्ही स्वतःच रिफ्लेक्टर सगळे बनवले कापडी. आणि ते सगळ्या ट्रॅक्टरना जवळजवळ 300-400 ट्रॅक्टरना आम्ही त्यावेळी 2016-17 साली कंपल्सरी केले. त्याच्यानंतर मला बऱ्याच ठिकाणाहून फोन आला की कुठं मिळतं. मग सगळ्यांना मी सांगितलं की हे कसं बनवायचं. आणि त्याच्यानंतर त्या वर्षी एक सुद्धा इन्सिडेंट असा फेटल झाले नाही. दरवर्षी 5-6 ते एका पोलिसांच्या हद्दीत व्हायचं असं. तर त्यावेळी एक पण झाले नाही. मग ते सक्सेसफुल झाले. मग तिथून पुढे मी जिथं जाईल तिथं सगळीकडे ते राबवलं. आणि नंतर मग ते लोकांनी एवढं म्हणजे आता तुम्ही बघताय की कारखान्याने कंपल्सरी केलं, RTOने कंपल्सरी केलं. मग त्यानंतर की जे आता रेकॉर्ड इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड वगैरे मध्ये माझं जे नाव गेलं ते असंच गेलं की
हे ऑनलाईन आमचं ते एक इस्लामपूरचा पोरगा आहे शिवम माळी, त्याचं ते बाईकचं रेकॉर्ड झालेलं होतं. कमी वेळामध्ये त्याने जास्त बाईक चालवून 36 तास काहीतरी चालवून त्याचा एक रेकॉर्ड झालेला होता. तो म्हणलं साहेब तुमची संकल्पना आपण इंडिया बुक मध्ये घेतील, एवढे जीव वाचलेत त्यांना आतापर्यंत. त्यानेच ते ऑनलाईन पाठवलं होतं, त्यामुळे ते त्यांनी इंडिया बुक ऑफ रेकॉर्डला माझं नाव घेतलं आणि तो पुरस्कार दिला. त्याच्यानंतर ते इलाइट वाल्यांनी पण माझी माहिती घेऊन त्यांनी पण पुरस्कार पाठवला. सर तुम्हाला ट्रेकिंग करायला सुद्धा आवडते असं मला समजलं. मी स्वतः एक ट्रॅव्हलर ब्लॉगर आहे, आम्ही पण जात असतो प्रत्येक जागेचं ट्रेकिंग वगैरे. तर तुम्ही बेस्ट ट्रेक आतापर्यंत असा केलेला आठवणीचा? आम्ही ज्यावेळी लायब्ररी मध्ये होतो तेव्हा आमचा ग्रुप आम्ही जायचो नेरळ, माथेरान वगैरे असतं सर. पण आता मी ह्या 7-8-10 वर्षामध्ये पन्हाळा ते पावनखिंड हा ट्रेक करतो. ती जी रूट जातो चालत 2 पावसामध्ये जातो, जुलैमध्ये 12 जुलैच्या आसपास असते ते 12 जुलैच्या. तर तो एक जबरदस्त ट्रेक आहे, 50-60 किलोमीटरचा ट्रेक आहे थरारक. आणि तो एकदम भयान पाऊस असतोय आणि सगळ्या डोंगर दऱ्यातनं जाऊन पांढऱ्या पाण्याला पावनखिंडीपाशी जायचं आहे. तो एक सगळ्यात बेस्ट ट्रेक आहे, तोच मला आवडतो. तो जवळ पण नाही, तोच करतो आम्ही. असे कोणी इन्स्पेक्टर आहेत का म्हणजे ज्यांच्यासोबत तुम्ही काम केले, असं तुम्हाला म्हणजे काम करताना आवडले, खूप इन्स्पायर झाले, असे कोण आहेत का सर? वरिष्ठ पोलीस अधिकारी म्हटल्यानंतर पहिला आम्ही सुरुवात नांगरे पाटील साहेबांच्या पासूनच करेन, की साहेबांच्या पासूनच आम्ही खूप सपोर्ट घेतलं आणि इन्स्पिरेशन आणि साहेबांच्याकडूनच सुरुवात केली आम्ही. त्याच्यानंतर मग मला नंतर बीडवरनं माझं ज्यावेळी पोस्टिंग झालेलं होतं त्यावेळी मला अतुलचंद्र कुलकर्णी साहेबांनी एक मोठा सपोर्ट दिलेला होता. त्यावेळी साहेबांनी मला तिकडं डीजी ऑफिसमध्ये बोलवलं आणि मी त्यांना हे केलेलं होतं विनंती की बाबा अशी चुकीची बदली झाली. मग ते साहेबांनी माझी माहिती काढली की एवढं मोठं दुधाची भेसळ करून मी एवढं सफर केलेलं आहे. मग त्यावेळी त्यांनी तिथं जे डेस्क ऑफिसर होते त्यांना खूप झापलेलं होतं की चुकीच्या बदल्या तुम्ही केल्या वगैरे. त्यावेळी साहेबांनी मला सपोर्ट दिलेला होता की बाळ तुला कधी काय लागलं तर कधी निसंकोचपणे आमच्याशी संपर्क साधायचा, की आमच्यासारखे तुझ्यासारखे पोलीस अधिकारी एवढं चांगलं काम करून जर काही सफर करत असतील तर त्यासाठी आम्ही स्वतः इथं बसलेलो आहे, तुम्ही डायरेक्ट येऊन आमच्याशी कॉन्टॅक्ट केलं पाहिजे असं कुलकर्णी साहेब. पुन्हा आता पुण्याचे CP अमितेश कुमार साहेब त्यावेळी आम्हाला IG होते औरंगाबादला असताना, म्हणजे औरंगाबाद परिक्षेत्राचे IG होते. त्यांनी सुद्धा मला खूप सपोर्ट केला होता. डॅशिंग काम करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांची ते पाठीमागे राहायची, की असं समजा एखादं काही काम केलेलं आणि आमच्या कधी तक्रार झालेली आहे तर त्या लोकांना झापायचे. चांगलं काम करणाऱ्या अधिकाऱ्याच्या तुम्ही पाठीमागे लागताय असं. मग आणि फोन करून वगैरे सांगायचे की की बाबा अरे वो आरोग्य अच्छा काम कर रहा है, उसको बोलो अच्छा करो और असं. ते असे काय अधिकारी आहेत, मग त्यांच्यामुळे असं थोडं इन्स्पायरेशन होतं आणि मग काम करायला थोडं हुरूप मिळतं. एखादा फनी किस्सा वगैरे सर आठवतंय का असं काम करताना, एखादा फनी किस्सा किंवा फनी केस एखादी समोर आली की बाबा म्हणजे ते लोक स्वतः सॉल्व्ह करू शकतात पण ते तुमच्यापर्यंत घेऊन आलेत? फनी केस म्हणजे आताचे सध्याचे पोरं पळून जातात ह्याच्याच फनी केसेस लय आहेत. आणि मग ते लव्ह मॅरेज करून जातात पळून आणि तेच थोड्या दिवसांनी 7-8 महिन्यानंतर तेच साठी येतात आमच्याकडे. तेच फनी केस लय येतात त्याच्या कडीला. ओके सर, हा तुमचा पहिलाच पॉडकास्ट आहे किंवा याच्या आधी कोणता केलाय आय डोंट नो, पण म्हणजे पहिलाच पॉडकास्ट आहे. काय सांगायचं तुम्हाला, काय एक्सपिरियन्स आहे तुमचा? आता बऱ्यापैकी ज्यावेळी आपण काही डिटेक्शन करतो किंवा आरोपी पकडतो किंवा मध्ये एक आंदोलन झालं होतं, माझ्या मागणं भरपूर लोक उभा राहिलेली होती. माझ्या 1-2-3 ठिकाणी बदली असे झाले की माझी लवकर बदली झाली, मग लोकांनीच आंदोलन केलेलं होतं नाही का. बरोबर. त्यावेळी बऱ्यापैकी असं विचारतात. पण तसंही पॉडकास्ट म्हणून माझी पहिलंच आहे तुम्ही घेतलेलं आहे, कारण मी शक्यतो जात नाही कुठं. कामाशी काम आपलं काम करणे आणि त्या कामातूनच काय असेल ते आपलं, की मुद्दामून जाहिरातबाजी करणं काही मला पटत नाही. आता तुम्ही तुमचं पहिलंच आहे, तुमची लयची इच्छा होते मीच यावं म्हणून मी इथपर्यंत आलेलो आहे. सर एखादं कोट, एखादी लाईन तुम्हाला अशी लोकांना सांगायची आहे की एक तुमचा आवडता कोट असा कोणता आहे का? माझा आवडता कोट लहानपणापासून एकच आहे, सत्यमेव जयते. सत्यमेव जयते. हो सर, थँक्यू सर इथं आल्याबद्दल. खूप आभारी आहे तुमचा.